शिवाजी महाराज आणि कल्याणच्या सुभेदाराची सून. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात रयतेचे आणि विशेषतः स्त्रियांचे संरक्षण सर्वोच्च मानले जायचे. महाराजांनी आपल्या मावळ्यांना कडक सूचना दिल्या होत्या की युद्धाच्या वेळी कोणत्याही स्त्रीला, मग ती शत्रूची का असेना, धक्का लागता कामा नये. एकदा महाराजांचे सेनापती आबाजी सोनदेव यांनी कल्याणवर स्वारी केली. या मोहिमेत त्यांनी कल्याणचा मोठा खजिना आणि संपत्ती जिंकली. या विजयाने आबाजी सोनदेव अतिशय आनंदी होते. विजयाच्या भरात त्यांनी एक मोठी चूक केली. त्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या तरुण आणि सुंदर सुनेला कैद केले आणि तिला इतर संपत्तीसोबत महाराजांसमोर नजराणा म्हणून हजर करण्याचे ठरवले. जेव्हा भर दरबारात ती स्त्री शिवरायांसमोर आणली गेली, तेव्हा दरबारात शांतता पसरली. आबाजींना वाटले की महाराज या भेटीवर खुश होतील. परंतु त्या स्त्रीला पाहताच महाराजांचा चेहरा रागाने लाल झाला. त्यांचे डोळे संतापाने धगधगू लागले. महाराजांनी आबाजी सोनदेव यांना कडक शब्दात फटकारले आणि म्हणाले, "आबाजी, हे काय केलेत? आपल्या स्वराज्यात परस्त्रीला बंदी बनवून आणणे हा भयंकर अपराध आहे. परस्त्री ही आपल्यासाठी माते समान आहे. तिला अशी वागणूक देणे हा आपल्या शिवशाहीचा आणि तत्वांचा घोर अपमान आहे." त्यानंतर महाराज स्वतः त्या घाबरलेल्या आणि थरथरणाऱ्या स्त्रीजवळ गेले. त्यांनी अत्यंत नम्रपणे आणि आदराने तिची माफी मागितली. महाराज म्हणाले, "माते, माझ्या माणसांकडून जी भयंकर चूक झाली त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. आमची आई तुमच्यासारखीच सुंदर असती तर आम्हीही असेच रूपवान झालो असतो." या शब्दांनी त्या स्त्रीच्या मनातील भीती पूर्णपणे निघून गेली आणि तिच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. महाराजांनी तात्काळ अधिकाऱ्यांना बोलावले आणि तिला साडी, चोळी, सन्मानाचे दागिने देऊन तिची खणा नारळाने ओटी भरण्याची आज्ञा दिली. त्यानंतर महाराजांनी आपल्या अत्यंत विश्वासू सैनिकांना सोबत देऊन तिला पूर्ण शाही सन्मानाने आणि सुरक्षिततेने तिच्या घरी कल्याणला परत पाठवण्याची व्यवस्था केली. तात्पर्य: परस्त्रीला नेहमी माते समान मानून तिचा सर्वोच्च आदर करावा. शत्रूच्या स्त्रियांचा आणि कमकुवत व्यक्तींचा सन्मान करणे हीच खरी संस्कृती आणि माणुसकी आहे. सत्तेचा किंवा विजयाचा अहंकार माणसाला त्याच्या नीतिमत्तेपासून आणि तत्वांपासून कधीही दूर नेऊ नये.